श्री गणेशाय नमः। भगवान कर्पूर गौर सदाशिवाचे गुण अगम्य आहेत. त्याचा अनादि मध्य अंत कुणालाही कळत नाही. करता करविता सर्व काही तोच आहे. तो कोठे आहे आणि केव्हा प्रगट होईल हे ब्रह्मादिकांनाही कळत नाही. आपल्या भक्तांसाठी तो कुठेही प्रगट होतो. याविषयी पुराणकार सूत शौनकादी ऋषींना काही कथा सांगतात. खूप वर्षापूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा एक राजा होता. तो अत्यंत पराक्रमी शूर होता. तो सदैव शिकार, हिंसा, मद्यमांस सेवन करीत असे. तो अत्यंत निर्दयी होता. अधर्माचरण करण्यात त्याला काहीही वाटत नसे. चारही वर्णातील स्त्रियांचा तो उपभोग घेत असे. असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता. तो भगवान सदाशिवाची नित्यनेमाने पूजा अर्चा करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव कुमुद्दुती असे होते. ती अत्यंत चतुर व गुणवती होती. एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले, तुम्ही भगवान सदाशिवाची नित्य पूजा अर्चा करता, सदाशिवापुढे भक्तिभावाने नृत्य गायन करता, शिवलीलामृताचे पठण श्रवण करता, पण असे असूनही तुमच्या हातून रोज पापकर्मे घडतात, अनेकांची हत्या घडते, अधर्माचरण होते, हे कसे काय, असे का बरे? राजा विमर्शन म्हणाला, मला पूर्वजन्मातील बरेच काही आठवते ते ऐक. मागील जन्मी मी पंपानगरीत कुत्रा होतो. एकदा माघ महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी मी एका शिवमंदिरासमोर येऊन उभा राहिलो. मंदिरात भगवान शंकराची पूजा अर्चा चालू होती. मी ती लक्ष देऊन पाहत होतो. त्यावेळी एका राजसेवकाने मला काठीने मारले. तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व पुन्हा होतो तेथे येऊन उभा राहिलो. त्यावेळी त्या सेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारली. वर्मी घाव लागल्याने मी तेथेच शिवमंदिरापुढे प्राण सोडले. तेवढ्या पुण्यकर्मामुळे मला या जन्मी राजदेह प्राप्त झाला. परंतु कुत्र्याचे काही गुणदोष माझ्यात शिल्लक राहिले आहेत. मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे मला कळते, पण तरीही पूर्वसंस्कारामुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते. राणी कुमुद्दुतीने विचारले, तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे, तर आता मला सांगा गतजन्मी मी कोण होते? राजा म्हणाला, तू मागल्या जन्मी कबुतरी होतीस. तू मांसाचा तुकडा तोंडात धरून जात असताना एका ससाण्याने तुझा पाठलाग केला. तू शिवमंदिरात 3 प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस. तू खूप दमली होतीस. तेवढ्यात ससाण्याने तुझ्यावर हल्ला केला. तू शिवमंदिरासमोर मरून पडलीस. त्या पुण्याने तू या जन्मी राणी झालीस. राणी म्हणाली, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, मोठे पुण्यपुरुष आहात. आता यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते जन्म मिळतील ते सांगा. राजा म्हणाला, हे चंद्रमुखी, मी पुढील जन्मी सिंधू देशाचा राजा होईन. तू जया नावाची राजकन्या होशील. त्या जन्मीही तुझा माझा विवाह होईल. तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. तू कलिंग देशात जन्माला येशील व माझ्याशी विवाह करशील. चौथ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईन व तू मगध देशात जन्म घेशील. त्यावेळी तुझा माझ्याशीच विवाह होईल. 5व्या जन्मी मी अवंतीचा राजा होईन. तू दशार राजाची कन्या होशील व मला वरशील. 6व्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा होईन व तू ययाती राजाची कन्या होशील व तुझा माझ्याशी विवाह होईल. 7व्या जन्मी मी पंड्य राजा होईन व तू पद्मराज कन्या वसुमती होशील आणि माझीच पत्नी होशील. त्या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवीन. शिवप्रसादाने मी शत्रूंचा नाश करीन, धर्माची वाढ करीन, सतत शिवभजनात रंगून जाईन. मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन तपश्चर्येसाठी वनात जाईन. अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवदीक्षा घेईन. मग तुझ्या समवेत कैलासपदाला जाईन. सूत सांगतात, तो राजा इतके जन्म घेऊन ब्रह्मज्ञानी झाला व शेवटी अविनाशी अशा शिवपदाला गेला. शिव आराधनेचे महात्म्य असे आहे, वेदशास्त्रांनाही त्याचे वर्णन करता येत नाही. शिवगुण कीर्तन ऐकून ज्याचे मन भक्तिभावाने भारावून जात नाही, ज्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येत नाहीत, त्याचे जिणे व्यर्थ आहे. त्याची विद्या, धर्म, कर्म सगळे काही व्यर्थ होय. असा अधम मनुष्य जगला काय आणि मेला काय, कोण विचारतो? जो मनुष्य शिवनाम घेत नाही तो या संसारात व्यर्थ जन्माला आला आहे. भक्तिभावाने सूत म्हणाले, ऋषी हो, शिवभजनाचे महत्त्व सांगणारी आणखी एक पुण्यदायक कथा सांगतो ते ऐका. पूर्वी उज्जैनी नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो न्यायनीतीने राज्य करीत होता. तो त्याच नगरीतील ज्योतिर्लिंग महाकालेश्वराची अगदी नित्यनियमाने मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करीत असे. मणिभद्र नावाचा त्याचा एक अत्यंत आवडता जिवलग मित्र होता.
चतुर आणि पवित्र मित्र, उदार आणि भाविक शिष्य, सुंदर आणि पतिव्रता पत्नी, पितृभक्त पुत्र, ज्ञानी आणि उत्तम वक्ता असा सुयोग घडून येण्यासाठी पूर्वपुण्याई असावी लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्मीचे पुण्य मोठे होते, म्हणूनच तर त्याला मणिभद्रसारखा मित्र मिळाला होता. एकदा त्या मणिभद्राने चंद्रसेन राजाला एक दिव्य मणी आणून दिला. तो मणी सूर्यासारखा तेजस्वी होता. अष्टधातूंना त्याचा स्पर्श झाला असता त्याचे 52 कशी सोने होत असे. त्या मण्याच्या प्रभावाने राज्यातील साप, वाघ, चोर पळून गेले. त्या मण्याचे नुसते दर्शन घेतले असता रोग पळून जात असत. त्या मण्यामुळे चंद्रसेन राजाच्या राज्यात दुष्काळ, अवर्षण, दारिद्र्य, दुःख, शोक औषधालाही शिल्लक राहिले नाहीत. तो मणी राजाने आपल्या गळ्यात घातला होता. त्यामुळे राजाला प्रत्येक युद्धात विजय मिळत होता. त्याला कोणत्याही कार्यात अपयश येत नसे. शत्रू मित्र होऊ लागले. त्या मण्याच्या प्रभावाने राजाचे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर वाढतच गेले. चंद्रसेन राजाचे हे वैभव पाहून पृथ्वीवरील सर्व राजे त्याचा द्वेष करू लागले, मत्सर करू लागले. तो चंद्रसेन राजाकडे लाख मोलाचा मणी मागू लागले. चंद्रसेन राजाचा प्रभाव वाढू लागला हे पाहून त्याचा द्वेष करणारे राजे एक झाले. त्यांनी आपला एक पक्ष तयार केला. त्यांनी चंद्रसेन राजाला निरोप पाठविला. भगवान विष्णूच्या कंठातील कौस्तुभ मण्याप्रमाणे असलेला, चंद्राप्रमाणे तेजस्वी असलेला तुझा तो मणी आम्हाला दे. तो निरोप ऐकून चंद्रसेन राजाला वाईट वाटले. तो स्वतःशीच म्हणाला, चांगल्या वस्तूंचा संग्रह हा अनर्थाला कारण असतो. जे भूषण म्हणून मिरवावे ते विदूषणच ठरते. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रेम, अतिभोग, अति अलंकार जवळ बाळगली की संकटे येणारच. आपल्याजवळ असलेला हा मणी त्या राजाला दिला तर आपण घाबरलो असे होईल व आपल्या क्षात्रधर्माला बट्टा लागेल, आणि तो नाही दिला तर मोठे युद्ध होईल. त्यात अनेकांचे विनाकारण प्राण जातील. अशा प्रसंगी भगवान महाकालेश्वराला शरण जाऊन सर्व काही त्याच्यावरच सोपवावे. तो कर्पूरगौर शिवशंकर दयासागर आहे. तो जगदात्रा महाकालेश्वरच आता काय ते बघेल. असा विचार करून राजा चंद्रसेन सर्व चिंता काळजी सोडून भगवान महाकालेश्वराची यथासांग पूजा करू लागला. इकडे प्रधानाने युद्धाची तयारी केली. शत्रू राजांनी चंद्रसेन राजाच्या राजवाड्याला घेरले होते. प्रधान सेनेसह राजवाड्याच्या बाहेर आला आणि एकाएकी युद्ध सुरू झाले. हर हर महादेव अशी गर्जना करीत चंद्रसेनाचे सैनिक शत्रूशी घनघोर युद्ध करू लागले. तलवारींचा खणखणाट सुरू झाला. राजा चंद्रसेन मात्र कसलीही काळजी चिंता न करता एकाग्र चित्ताने महाकालेश्वराची पूजा करत होता. बाहेर युद्ध चालू होते. मंदिरामध्ये मंगलवाद्ये वाजत होती. अनेक स्त्री, पुरुष, नागरिक पूजा पाहण्यासाठी मंदिराबाहेर उभे होते. त्यावेळी एक विधवा गोपस्त्री आपल्या 6 वर्षाचा मुलाला घेऊन तेथे आली. तो मुलगा मंदिरात चाललेली पूजा अगदी जवळून पाहत होता. पूजा कशी करतात, काय काय करतात ते सगळे तो नीट लक्षपूर्वक पाहत होता. थोड्या वेळाने ती गोपस्त्री आपल्या मुलाला घेऊन घरी गेली. मुलाला घराबाहेर ठेवून ती घरातली कामे करू लागली. घराच्या बाहेर खेळत असलेल्या त्या मुलाने शिवलिंग म्हणून एक दगड आणला. मातीचा ढीग करून त्यावर त्या दगडाची शिवलिंग म्हणून स्थापना केली. मग त्याने लहान लहान दगड जमविले. तेच त्याचे पूजा साहित्य. मंदिरात राजा पूजा कशी करीत होता ते त्याने नीट लक्षात ठेवले होते. मग तो आसन घालून बसला. गंध, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य यातले त्याच्याजवळ काहीच नव्हते. त्याला पूजेचे मंत्र, स्तोत्र इत्यादी काहीच माहीत नव्हते. त्याने लहान लहान दगड शंकराला वाहिले. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला अर्पण केली. धूप, दीप, नैवेद्य सगळे काही दगडांचेच होते. त्याने भगवान शंकराची अगदी मनोभावे पूजा केली व नंतर तो डोळे मिटून शंकराचे ध्यान करू लागला. सांब सदाशिव हर हर असा जप करू लागला. इकडे त्या मुलाच्या आईने स्वयंपाक केला व मुलाला जेवायला हाक मारली, पण ती त्या मुलाला ऐकूच आली नाही. तो शिवध्यानात गढून गेला होता. 2-3दा हाक मारूनही मुलगा आला नाही, म्हणून ती रागारागाने बाहेर आली. बघते तर काय, तिचा मुलगा मातीच्या ढिगाऱ्यापुढे ध्यान लावून बसलेला दिसला. तिने रागारागाने ती मांडलेली पूजा मोडून टाकली. मुलाच्या पाठीत 2 रट्टे दिले व चल उठ जेवायला असे त्याच्यावर ओरडली. मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तो सगळी पूजा मोडली होती. ते पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो छाती बडवून रडू लागला आणि एकाएकी बेशुद्ध पडला. त्याच्या आईला हे सगळे ढोंग वाटले, म्हणून ती तरतरा घरात गेली, जेवली व एक फाटके पांघरून गवतावर झोपली. आपण केलेली पूजा मोडली हे पाहून तो मुलगा रडू लागला आणि भगवान शंकराचा धावा करू लागला. त्या निष्पाप मनाच्या मुलाला भोळा भाव पाहून शंकर प्रसन्न झाले. त्या मुलाने डोळे उघडून पाहिले तो आश्चर्य
तेथे एक भव्य शिवमंदिर निर्माण झाले होते. ते मंदिर रत्नखचित होते. त्या मंदिराला हिऱ्याचे खांब होते. त्या मंदिराचा कळस हिऱ्यामानकांच्या तेजाने झळकत होता. मंदिराची 4ही द्वारे सोन्याची होती. मंदिराच्या गर्भागारात रत्नमय दिव्य शिवलिंग होते. त्या ज्योतिर्लिंगाचे तेज चंद्रप्रभेसारखे होते. जवळच सुवर्णाच्या तबकात पूजेच्या सगळ्या वस्तू होत्या. तो सगळा चमत्कार पाहून तो मुलगा आनंदाने नाचू लागला. त्याने भगवान शंकराची यथाविधी पूजा केली. शिवनामाचा जयघोष करीत तो नाचू लागला. प्रसन्न झालेले शंकर त्याला म्हणाले, बाळा, तुझ्या साध्या भोळ्या भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. तो मुलगा हात जोडून म्हणाला, भगवंता, माझ्या आईने तुझी पूजा मोडली, याबद्दल तिला क्षमा कर. भगवान शंकराने तथास्तु म्हटले. मग तो मुलगा म्हणाला, भगवंता, जरा थांबा, मी माझ्या आईला तुमच्या दर्शनासाठी आणतो. असे म्हणून तो मुलगा धावत आपल्या झोपडीत गेला. पण तेथे त्याचे मोडके तोडके घर होतेच कुठे. तेथे राजवाड्यासारखे भव्य घर निर्माण झाले होते. तेथेच एका रत्नखचित मंचकावर त्याची आई झोपलेली होती. तिचे मूळचे रूप जाऊन ती आता एखाद्या देवांगनीप्रमाणे सुंदर दिसत होती. तिच्या शरीरावर सुवर्णाचे रत्नाचे अलंकार झळकत होते. त्याने आईला उठवले. तिने डोळे उघडून अवतीभोवती पाहिले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. क्षणभर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिचा हात पकडून मुलगा म्हणाला, आई, चल लवकर, शिवदर्शन घे. ती मुलाबरोबर शिवमंदिरात आली. तेथे भगवान शंकराचे दर्शन घेऊन ती म्हणाली, दयाघना भगवान सदाशिवा, आज मी धन्य झाले. तुझा भक्त असलेला माझा बाळ खरोखरच धन्य आहे. हे मोठे नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती धावतच राजवाड्याकडे गेली. चंद्रसेन राजाला हे समजताच तो धावत आला व त्याने त्या मुलाचे पाय धरले. भगवान शंकराची ती अद्भुत करणी पाहून राजा आश्चर्याने आणि आनंदाने वेडा झाला. ही बातमी नगरात वाऱ्यासारखी पसरली. मग काय, लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या शिवभक्त बालकाच्या दर्शनासाठी धावत येऊ लागल्या. गोपबाळाला भगवान शंकर प्रसन्न झाले. ही बातमी ऐकून गावागावातून लोक गोपबाळाच्या दर्शनासाठी अवंती नगरीत आले. नगराच्या बाहेर युद्ध करणाऱ्या शत्रूंनाही अद्भुत घटना समजली. त्यांनी हातातली शस्त्रे खाली ठेवली. त्यांनी चंद्रसेन राजाला निरोप पाठवला, हे राया, भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत. त्यामुळे तू खरोखरच धन्य आहेत. ज्या गोपबाळावर भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले आहेत, त्या बाळाला प्रत्यक्ष पाहण्याची आमची इच्छा आहे. आजपासून आपले वैर संपले. तुला भेटण्यासाठी आम्ही येत आहोत. हा निरोप ऐकताच आनंदित झालेला चंद्रसेन राजा राजवाड्याबाहेर येऊन सर्व राजांना भेटला. त्यांना त्याने मोठ्या प्रेमाने मिरवीत आणले. अवंती नगरीचे ऐश्वर्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अयोध्या, मथुरा इत्यादी सप्तपुरीत अवंती म्हणजे उज्जैनी नगरी सर्वश्रेष्ठ आहे हे सर्वांना जाणवले. सर्वांनी महाकालेश्वरापुढे लोटांगण घेतले. त्या गोपबाळाला सर्वांनी वंदन केले. अहो, भगवान शंकर प्रसन्न झाले असता अशक्य असे काय आहे. गवताची झोपडी सुवर्ण मंदिर होते. शत्रू असलेले मित्र होतात. घरातील रिद्धिसिद्धी दासी होऊन हवे असेल ते देऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. अंगणातील साधी झाडेसुद्धा कल्पवृक्ष होऊन कल्पिलेले फळ देतात. मुका मनुष्य पंडित होतो. पांगळा वाऱ्यापुढे धावू शकतो. अंध मनुष्य रत्नपारखी होतो. मूर्ख मनुष्य उत्तम वक्ता होतो. गरीब दरिद्री माणसाच्या घरी भाग्यलक्ष्मी आपणहून येते. कोणताही प्रयत्न न करता चिंतामणी रत्न हाती येते. त्रैलोक्यात कीर्ती पसरते. राजेलोक वंदन करायला येतात. जेथे जेथे खाणावे तेथे संपत्ती मिळते. फार मोठा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते. सगळ्या कला हाती येतात. शिवमहात्म्य असे आहे. एकदा का भगवान शंकर प्रसन्न झाले की मग कशास काही कमी पडत नाही. काहीच अशक्य नाही. त्यावेळी महाकालेश्वर मंदिरात मोठी यात्रा भरली होती. सर्वजण चंद्रसेन राजाची व त्या गोपबाळाची स्तुती करीत होते. त्याचवेळी आणखी एक नवल घडले. रामभक्त वायुसूत हनुमान तेथे प्रगट झाले. सर्वांनी मोठ्या आदराने हनुमंताला नमस्कार केला. हनुमंताने त्या गोपबाळाला छातीशी धरले. त्याच्या मस्तकावरती हात ठेवला व त्याला शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय हा मंत्र सांगितला. शिवध्यान कसे करावे, सोमवार प्रदोष व्रताचे आचरण कसे करावे हेही हनुमंताने त्याला सांगितले. हनुमंताने त्या गोपबाळाच्या मस्तकावर हात ठेवताच त्याला 14 विद्या 64 कला प्राप्त झाल्या. हनुमंताने त्या मुलाचे नाव श्रीकर असे ठेवले. त्यावेळी सगळीकडेच जय जयकार सुरू झाला. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. त्यावेळी हनुमान श्रीकरास म्हणाला, तुझ्या 8व्या पिढीत नंदराजा गोकुळात जन्मास येईल आणि त्याचा पुत्र म्हणून भगवान श्री विष्णू
श्रीकृष्ण नावाने अवतार घेईल. त्या अवतारात तो कंस, शिशुपाल, कौरव इत्यादी दुष्ट दुर्जनांचा नाश करील. पांडवांचे सर्वतोपरी रक्षण करील. ज्याप्रमाणे संवत्सर, तिथी, वार पुन्हा पुन्हा येतात, त्याचप्रमाणे परमेश्वर दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी व संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी पुन्हा पुन्हा नाना रूपांनी अवतार घेत असतो, असे सांगून हनुमंत गुप्त झाले. अहो साक्षात हनुमान ज्याचा गुरु, त्या श्रीकराचे भाग्य काय वर्णावे. मग श्रीकराने व चंद्रसेन राजाने तेथे जमलेल्या सर्व राजांना दिव्य वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा सत्कार केला. श्रीकर व चंद्रसेन मोठ्या भक्तिभावाने सोमवार व प्रदोष व्रतांचे पालन करीत होते. शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात होत असे. दारी आलेल्या सर्व याचकांना हवे असेल ते देऊन तृप्त करीत असत. ते नित्यनेमाने श्री शिवलीलामृताचे श्रवण पठण करीत असत. शेवटी ते सर्वजण शिवपदाला गेले. या अध्यायाचे श्रवण पठण चिंतन केले असता संतती, संपत्ती, आयुष्य, आरोग्यांची वाढ होते. भगवान सदाशिवाची जे मनोभावी पूजा अर्चा करतात त्यांना कोणत्याही संकटाची, आपत्तीची भीती असत नाही. हा शिवलीलामृत ग्रंथ म्हणजेच सूर्य आहे. त्याच्या दर्शनाने सज्जनांची हृदयकमळे उमलतात, खुलतात. जीव शिव हे दोन चक्रवाक पक्षी एकरूप होतात. जे कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. जे विष्णूची निंदा करतात त्यांना शंकराच्या आज्ञेने कुंभीपाक नरकात टाकले जाते. हरिहरांची निंदा करणाऱ्यांना यम हा अनंत यातना देतो. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 4था अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवपूर्णमस्तु शुभं भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.